आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सहभागी होणार आहेत। तसंच संतोष देशमुख यांची मुलगी सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहे। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटतायत। संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी राज्यातील विविध भागांमध्ये मोर्चे काढले जात आहेत। बीड आणि परभणीनंतर आता पुण्यात सुद्धा जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। आज लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार असून या मोर्चात आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सहभागी होणार आहेत। तसंच संतोष देशमुख यांची मुलगी सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहे। वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन देशमुखांच्या मुलीनं केलं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, भाजप आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा एकत्रित येणार आहे। शिवाय आमदार रोहित पवार सुद्धा यावेळी उपस्थिती लावते। आणि आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। अपडेट आहे बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणासंदर्भातलं। तर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये मोर्चा निघणार आहे। सकल मराठा समाज आज पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढणार आहे। लाल महालापासून सुरू होणारा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकेल। या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, भाजप आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा एकत्रित येणार आहे। शिवाय आमदार रोहित पवार सुद्धा यावेळी उपस्थिती लावते। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं निवेदनही देण्यात आलंय। तर आज पुण्यामध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सर्व सदस्य आणि सर्वपक्षीय नेते देखील उपस्थित राहतील। तर लाल महाल येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे। कसबा पेठ मार्गे दारूवाला पूल या मार्गावरून हा मोर्चा जाणार आहे। अपोलो थिएटर चौक इथे देखील हा मोर्चा पोहोचेल। केएम हॉस्पिटल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। नमस्कार, सुप्रभात। मी रुशाली यादव सारंग। महाफास्ट घडामोडींचा आढावा घेणार आहोत। मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे। जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर या मोर्चामध्ये सहभागी होतील। रोहित पवार, रोहित पाटील आणि सतेज पाटील सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। पुण्यामधल्या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत। लाल महालपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संभाजीराजे छत्रपती राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत। संभाजीराजे छत्रपतींसोबत शिष्टमंडळही असेल। सोमवारी सकाळी 10:30 वाजता ही भेट ते घेणार आहेत। तर छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत शिष्टमंडळामधील सहभागी व्यक्तींची नावं समोर आली आहेत। त्याच्यामध्ये खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, त्याचबरोबर आमदार अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, प्रकाश सोळंके, नरेंद्र अण्णासाहेब पाटील, ज्योती विनायक मेटे असे हे नेते असतील अशी माहिती समोर येते। तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये काल मूक मोर्चा निघालेला होता आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीराजे राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती आहे आणि त्यांच्यासोबत हे शिष्टमंडळ सुद्धा असेल। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ काल परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता। तर आज सकल मराठा समाजानं सुद्धा जन आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे। पुणे आणि मुंबईमध्ये हा मोर्चा निघणार आहे। पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाला मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित राहणार आहेत। तर मुंबईतील गिरगावमध्ये संध्याकाळी 5 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे।
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. तर आज सकल मराठा समाजानंही जनआक्रोश मोर्चाची हाक दिलेली आहे. पुणे आणि मुंबईमध्ये हा मोर्चा निघणार आहे. पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाईल. या मोर्चाला मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित राहणार आहेत. तर मुंबईमध्ये जो मोर्चा निघणार आहे तो संध्याकाळी 5 वाजता गिरगावमधून सुरू होईल. राज्यभरामध्ये आता पडसाद आणखी तीव्र होताना आपल्याला दिसत आहेत. मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. मिकी, काल परभणीमध्ये भव्य मोर्चा निघाला, आज पुण्यामध्ये निघतोय. हा मोर्चा कुठून कसा असेल, कोण कोण सहभागी होणार आहे आणि कसं आयोजन करण्यात आलंय मोर्चाचं? जर आपण बघितलं ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी हे मोर्चे निघतायत, सर्व पक्षीय मिळून हे मोर्चे काढले जात आहेत आणि आज त्याच पद्धतीने या ठिकाणी पुण्यातील लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालय या इथपर्यंत हा मोर्चा असणार आहे. मोठ्या संख्येने लोक यामध्ये सहभागी होतील. त्याचबरोबर स्थानिक आमदार असतील, जसं आपण इथं सांगितलं की संतोष देशमुख यांची जी मुलगी आहे ती देखील, कन्या आहे ती देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आमदार धस असतील, रोहित पवार असतील, त्याचबरोबर इतर जे स्थानिक आमदार आहेत ते देखील सगळेजण, पृथ्वीराज चव्हाण असतील ते देखील या ठिकाणी येणार आहेत आणि ते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. एवढंच काय तर वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत. जे आरोपी आतापर्यंत आपण अटक केलेले आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, एवढंच काय तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीने हा संपूर्ण अत्याचार, अन्याय या ठिकाणी झालेला आहे त्याच्या विरोधात जोरदार आवाज उठवण्यासाठी सर्व पक्षीय एकत्र येत ज्या पद्धतीने बीडमध्ये, परभणीमध्ये मोर्चा काढण्यात आलेला होता, त्याच पद्धतीने आज पुणे शहरामध्ये ज्या ठिकाणी यातील काही आरोपी सीआयडीला शरणी गेले तर 2 आरोपींना या ठिकाणाहूनच अटक करण्यात आलेली होती पुण्यातून. याच आरोपींना आता कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या मोर्चाला जवळपास 10 वाजता या ठिकाणी सुरुवात होईल. 2-1 तास या मोर्चाला लागतील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी आणि अशा पद्धतीने मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि या मोर्चाची जर आपण बघितले तर संपूर्ण तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. अशा पद्धतीने पुण्यामध्ये झाल्यानंतर अर्थातच संध्याकाळी मुंबईमध्ये देखील अशाच पद्धतीने सर्व पक्षीय मोर्चा या ठिकाणी निघणार आहे. प्रज्ञा. मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.